कुत्रा आला पण तुम्ही कधी येणार? जरा तरी जीवाला लाज वाटून द्या तुमच्या. एक चांगला स्पॉट भेटलाय भाई. ही तुमच्यासाठी सिगा ठेवले जे जे नाही आले ते. त्याला काही टप्पा टप्पा नाही हवे. फॉर्म भरायला लागला तुला. तू वापस नाही आला विला तर जबाबदारी त्यांची नाही करू. स्लो झाली एकदम. हे बघा हे असल्यांना मग आम्ही घरी बसून आम्हाला व्हिडिओ कॉल करत बसतात. यायला नको यांना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर स्वप्नील आलाय गावी, तर आपला अचानक प्लॅन झालाय रायगड किल्ल्यावर जायचा. तर आता आम्ही दोघंच निघतोय, अजून कोण येत नाहीये. तू कुणाला विचारलेलं? सगळ्यांना विचारलं. काय बोलले साले? ते बोलतात नाही रे नको, सगळे पोरं पाहिजे मग जाऊ. ते त्यांची नखरे जाम असतात. नखरे जाम असतात. जाऊन दे, आपण दोघंच जाऊया आणि त्यांना ब्लॉग बघायला बोलूया. जलूया त्यांना, जलूया त्यांना जाऊ, जलूया. की कोण नाही आलं तरी आम्ही जाऊ. काय चला जाऊया. डोगेश भाई पण येतोय बघा. तो डोगेश भाई पण आला. तुम्ही कधी येणार? हा, कुत्रा आला पण तुम्ही कधी येणार? जरा तरी जीवाला लाज वाटून द्या तुमच्या. तर चला जाऊया आता. हे आपलं गाव आहे. आपण 2 दिवस आधी गावी आलेलो. ब्लॉग करायचं काय आपलं कन्फर्म नव्हतं, पण झालं आता. अचानक भयानक प्लॅन झाला रायगडला जायचं म्हणून बोललो ब्लॉग करूया. हे आपलं बुद्ध विहार बनतं इथं. पप्पा तिकडे बसलेत नेटवर्क शोधत. चला जातो आम्ही. चला जाऊया. झालं? हा कॉल करतो नेटवर्क असला तर. हे आपले सुरेश बाबा. चला बाबा येतो. काय बोलतो? हा भारती आई पण आहे इथं. हा एकच गाडीवर दोघं. हो. तू येतेस फिरायला? चल टाकीवर बसशील. चल आम्ही थांबता टाकीवर बसता तुला. तर चला जाऊया आपण आता. चार्जिंग पण कमी आहे. अचानक प्लॅन झालाय तर बॅटरी चार्जिंग पण नाही केले फोनला. तर पूर्ण ब्लॉक करायला चार्जिंग काय नाही काय पाहिजे. तर जाऊया आपण पुढे. आता मेन क्लिप घेऊया आपण. झालाय आता आपला नाश्ता करून. आपण गोरेगावला नाश्ता करायला थांबलेलो. तर स्वप्नील आता झालंय ग्लोव्ह घालून. आता निघालोय आपण ह्या हॉटेलला नाश्ता करायला थांबलेलो, संतोष हॉटेलला. तर आता जाऊया आपण. आता आपल्याला किती पोचायला किती? 1 तास खूप ना. चल मग. तर हा आपला गोरेगाव मार्केट. आणि ही आपले गोरेगाव मधली प्रसिद्ध जागा विसावा हॉटेल. लय प्रसिद्ध आहे गोरेगाव मध्ये. कुणाला पण विचारा येऊन, कोण पण सांगेल. काय लोकेशन फक्त विसावा हॉटेल. काय लोकेशन फक्त विसावा. लोकेशन फक्त विसावा हॉटेल. लँडमार्क पाहिजे विसावा हॉटेल. नियर बाय विसावा हॉटेल. हा आपला गोरेगावचा बाजार. आज बाजार कमी वाटतोय. नाही आहे, पब्लिक नाहीये. आपले पानवाले बाबा इथं आहेत. आणि आपले गोरेगावची बेकरी, फेमस बेकरी काय हे आपला एसटी स्टँडचं काम चालू आहे आता. एसटी स्टँड तोडलंय. हे आपला गोरेगावचा एसटी स्टँड आहे. तर चला जाऊया आता. बघूया किती वाजता. दोघेश भाई पण येतोय आपल्या माग. आता बघू किती वाजता पोहोचतोय. ही शाळा आहे ना रे? कॉलेज आहे का शाळा आहे? ओके, कॉलेज आणि शाळा दोन्ही आहे का? ठीक आहे. मग तू इथे यायचा का पहिले सुटायच्या टायमाला त्यांच्या बघायला पोरी? हा गप. मला किती वेळा तू इथंच बाहेर दिसलाय. काय बोलतोस खरंच? जाऊन दे आता. विनीत चायनीज वाला आलाय. काय चायनीज बिनीज चारतोच. डोस्याने पोट नाही भरलंय. आपला विनू चायनीज वाला. तर चला जाऊया आता आपण. बघूया आता किती वेळ लागतं. तिकडे जाऊया तर डायरेक्ट शूट करूया. तर मित्रांनो पाऊस खूप होता म्हणून आपण काही शूट केलं नाही. महाडच्या आपण पुढे आलोय. महाडवरून तो लेफ्ट मारतो रायगड पोहोचला जायला. ते ह्या गावाचं नाव काय रे स्वप्नील? हा त्या बोर्ड दिसला नाही ना? महाडच्या आतमध्ये आलोय ना आपण आता. महाडच्या आतमध्ये आलोय.
तर आपल्याला आता 12 किलोमीटर का 15 किलोमीटर किल्ला दाखवतोय. 12 किलोमीटर का? पाऊस खूप आहे, फटके पाऊस आहे, फटके पाऊस पण एवढा आहे, त्याच्यासोबत हवा तर एवढी आहे ना, विचारू नका. डबल सीटर आमची गाडी पूर्ण हालते. आता चाललोय भाई, व्ह्यू तर एक नंबर भेटतोय. विचार करतो बघूया आता तिथं रोपवे चालू आहे का माझा पायाचा इश्यू आहे लिगामेंटचा, म्हणून मला चढायला जमणार नाही. आता आम्ही प्लॅनिंग केलाय की वरती जायला जर पॉसिबल नाही झालं तर कुणाच्या तरी शेतात दुसरी लावणी करूया. काहीतरी आलं तर काहीतरी करून जाऊया भाई. बाकीचे पाहिजे, आम्ही दोघंच चाललोय आता. माझ्या तर माझ्या चला आता मागून गाडीवाला सारखा हॉर्न वाजत आहे. त्याला अजिबात जागा देऊ नको रे. नको देऊ जागा. घाबरला भाई तो, घाबरला, आम्हाला गेलाय निघून. मग तेजस नाही आला, पांड्या नाही आला, साहिल रोया नाही आला, त्यांना काय तुला बोलायचं आहे? काय नाही, काय बोलायला शब्द नाही ठेवले त्यांनी. शब्द नाही ठेवली, कायच नाही, काहीतरी बिलकुल नाही. चांगले 2 शब्द त्यांच्यासाठी. शब्दच नाही त्यांच्यासाठी, काहीच नाही. कायच नाही. ओके, बघा माणसं नाराज झालेत तुमच्याकडून. तर चला आता आपण डायरेक्ट तिथं किल्ल्याजवळ पोहोचूनच ब्लॉक करूया. पाऊस एवढा आहे की मोबाईल काढायला जमत नाही, हवा आणि पाऊस. काही लालपरी चालले एवढ्या वेळेपासून, आता दिसले लालपरी. पण शेवटी किती काय झालं सोप्या, शेवटी किती काय आलं, जुनी लालपरी मध्ये इमोशन्स होते. काय बोलतो, भाई, एक नंबर emotion. तिच्यात भावनाच वेगळ्या होत्या भाई. तिच्यात एवढी मजा नाही. एक नंबर. ते दरवाजाचे खडखड 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 आवाज यायचे भाई. तरी भाई रस्त्याला घेऊन जायची माणसाला घरपोच. घरपोच सुखरूप पोचवायची भाई. किती पाऊस असू दे, किती काय असू आत्ताच्या दे. गाड्या आताच्या नकली गाड्या आहेत. गोष्ट तुम्हाला. आता त्या मोदींनी बनवलेत ना, हा. म्हणून. आपण आलोय आता वरती. आपल्याला एक चांगला स्पॉट भेटलाय भाई. लवकर ये. या भाई लोक लवकर या, लवकर या. लवकर या, लवकर या. स्पॉट भेटला, लवकर या. ही तुमच्यासाठी सिगा ठेवलेत, जे जे नाही आलेत ते. हे किती लांब आहे अजून बघ. तुम्ही पण आला असेल, मजा आली असती. हा किती लांब आहे? बघतोय का काय, मजा मस्ती करतोय. बघ लवकर मग. 11 मिनिटं. 11 मिनिटं, फक्त 11 मिनिटं. 11 मिनिटात मग तुम्हाला 11 दाखवतो मिनिटं जन्नत काय भाई. फक्त 11 मिनिटं. 11 मिनिटात तुम्हाला दाखवतो भाई जन्नत काय आहे. तुम्ही बसा घरीच. अख्ख्या ब्लॉग मध्ये तुमची नावं घेऊन घेऊन तुम्हाला उचक्या लागणार आहेत. बघा आम्ही आता एक टप्पा रोपवेच्या इथं आलोय. काय बोलतोय, वरतून याला काही एक टप्पा टप्पा नाही हवेतच. ते रोपवे येते तिथून. तर कसं वाटतं बाबा तुला? ती पहिल्यांदा जातो डायरेक्ट मला आता असं वाटायला लागलंय की तो आकाश पालना परवडला, पण हे नको. हे बघा तो पकडून आलाय बघ. खरं आकाश पालना परवडला, पण हे नको काय. आता ट्राय मारूया, हा ट्राय मारूया. भाई धगधग व्हायला लागले आताच. तर चला जाऊया आपण आता. प्रवेश द्वार, रोपवेचा प्रवेश द्वार आलाय. हे बघा जसा जसा जवळ येतोय तसं तसं अजून जास्त धगधग व्हायला लागलंय. चल जाऊ बघू आता, तिकीट काढूया आणि नंतर मग शूट करूया. इकडे आपल्याला बसायला रोपवेला. तर एवढी लाईन आहे ते पण बघून बरं वाटतंय. थोडा वेळ जास्त लागेल. सोबत कोणतरी आहे. हा आपला रोपवे स्टेशन. चला जाऊ आपण आता. नाही कुठे तिकीट काउंटर? तिकडे आहे का? थँक्यू दादा. ए जातो का तू मग? येऊ मी येतो. हा रोपवेचा स्टेशन. हा जय.
आता स्वप्नील तिकीट काउंटरला गेलाय, तर तो तिकीट काढून मग आल्यावर आपण जाऊया नंबर लागला नाही. काकांना बोलू तिकीट बरोबर काय इन्शुरन्स पण आहे का रिटर्न जर नाही आलं तर. हा? विचार काकांना. लात मारायला एवढा फिरून फिरून जायचं गर्दी पण नाही आता. हा मोज का तिकीट लेंगे. पब्लिक इथं वाट बघते आता दुसरा रोप यायची. बोल बोल. हा रिटर्न पण नाही रिटर्नचं बघू फॉर्म भरायला लागला तुला. तू वापस नाही आला गेला तर जबाबदारी त्यांची नाही करू. त्या गोष्टीचा फॉर्म भरणं तुला. मग जा फॉर्म भर. वापस एवढं जायला लागलं फिरून होता. अर्धवट कामं करतो स्वप्न. फॉर्म नाही भरत काय नाही. हा? आता शॉर्टकट मनाने वापस इकडे ये. फॉर्म पण भरायचा आहे का? हा बरं फॉर्म भर. भर की लवकर. नाही काय झालं? येताना घेऊन गेलो. नाही तसं नाही. हा कसला फॉर्म आहे? दोघांचं एकत्र भरलं चालेल ना? स्वप्नील फॉर्म भरतोय आपला की आपण वापस घेऊन आहे काय बोलतो? हा बर्थडे पण 18/8/99. पत्ता आम्ही फॉर्म भरून घेतो नंतर मग फिल करूया आपण. फॉर्म भरलास? बघू फॉर्म मध्ये काय भरला. हा हे आपला फॉर्म भरलेला आहे. मौत का खेळचा फॉर्म आहे आपला. चाललंय आणि आपल्याला सांगितलं ठीक आहे. चल मी घेतो. आता बघू किती वेळ लागतो जायला आपल्याला. माझी पहिल्यांदा आलो किल्ल्यावर. मी एवढ्या जवळ असून कधी आलो नव्हतो. फर्स्ट टाइम आलो मी. आरामात लेस बांधते. येण्याचं जर कन्फर्म नसेल वरतून हे करू शकतो ना आपण. आणि जाणं येणं असं किती 550. काय करायचं जाणं येणं करायचं का फक्त पण चालत गेलं पाहिजे. चालत येते तेवढा व्ह्यू भेटेल ना त्याला. हा तेवढा व्ह्यू भेटेल त्याला. स्वप्न कुणाला मागवतच पैसे? कुणाला मेसेज केलेला अगं पैसे वाढव असं कुणाला तरी मेसेज केला असतो. आता गप खोडं म्हणतोय. 50 ते कानात नाही हेडफोन काढला ना तुला नीट ऐकायला. चला आपण तिकीट काढूया आणि जाऊया आता पुढे. झालं तिकीट स्कॅन पण झालं आपलं. आता अशी लाईन आहे ती समजत पण नाही. दिसतो का मी याच्यात ना? नाही दिसत आहे. मी लय बारीक आहे म्हणून मी दिसत नाही. तू बसू शकतो स्वप्नील. तर तू जा ना. हा तू जा ना एवढं फिरून चालतात. हा दाखव. ए नाही रे गेला तू पण बाद आहेस. स्वप्नील आलीस गेला.
आता जायचं कुठून कुठून जायचं इथून नाही इथून 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 पण नाही जायचं कुठून बघ बघ येतात आपण म्युझियम इथून म्युझियम मध्ये आलोय म्युझियम आहे काय बोलते ते तिकडे काय बोलते हे म्युझियम आपलं रांगण लागत कुठून जायचंय आम्ही विचारतो कुठून जायचं बघूया पोहोचले आता आपण झोप मध्ये आता चालू होईल आपले पार्टनर दरवाजा नीट लागलाय का बघू हा लागलाय काय बोलतो तू आपले पार्टनर पण आहेत दादा आपलं नाव काय मनोज ढोळे मनोज दादा आपला बीड 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 वरून आलेत रायगड फिरायला बीड वरून आलेत भाई चालू झाले चॅनलचं नाव काय आहे तुमच्या? बिंग कामेश शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी जय 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 आंबे आलेत का बघा झाड कोणाचा आला व्हिडिओ कॉल तुला करतो ना पोरांना कर 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 लवकर व्हिडिओ काढतो तो. भाई व्हिडिओ काढा लय आत टाकला मोबाईल. मला व्हिडिओ दे नंतर मग एड ड्रॉप कर लगेच मला व्हिडिओ तोच सीन वाटतो धोके बघा केवढे पूर्णच हे झालंय भाई बाहेर नको काढू. नाही नाही पहिल्या याच्या बसला असता अजून मजा आली असती पहिल्या याच्यात पूर्ण व्ह्यू भेटला असता तुम्ही व्हिडिओ कॉल घरात व्हिडिओ कॉल करूनच बघा रे येऊ नका तुम्ही घरातनच व्हिडिओ कॉल करून बघा यायला पण दम लागतो ना. काहीच नाही दिसत आहे मग रोखले जय काय दिसत नाही भाई स्लो झाली भाई स्लो झाली एकदम आलो भाई आलो आलो हॅलो पोचलो भाई finally पोचलो आपण पोचलो आपण आलो फायनली वरती आलो आपण बघा आलो वरती आपण कट करतो मग ठेवतोय हे बघा हे असल्यांना मग आम्ही घरी बसून हे आम्हाला व्हिडिओ कॉल करत बसतात जलवतो यायला नको यांना जलवतो आम्ही यांची बघा यायला नको दात काढतोय दाखवतो थोड्या वेळाने अजून जरा दात आहे. काढतोय, दात. त्यांना पण घेतो येत जा जरा येत जा भाई येत जा बोलायल्यावर येत जा आमच्यावर कुत्रे आले पण तुम्ही कधी येणार हा बघा हसतो. चल जाऊ आता चला जाऊया पुढे आता जरा साईडला पण काय कॅप्चर करूया काय भेटलं कॅप्चर करायला हे आलो आपण फायनली आता हे कुठलं तिकीट काउंटर आहे हे कुठलं आलं तिकीट काउंटर वरती आलो. नक्की खाली जायचं तिकीट काउंटर आहे का विचारे खाली जायचं काय वरती आलो ना. आलो आपण किल्ल्यावर बघा नक्की ना तेच आहे आणि तेच आहे. चला भैया भाई धुके बघा मग धुकेच धुके आहेत कसं वाटतं आता एक नंबर भाई पण वरती सुखरूप आलो कुठं आलो हा
जेव्हा ते वरती आल्यावर स्लो झाली तर जरा खरंच जरा हे झाली, हा भाई पण नाही आलं चांगल्या वेळानं. पण दोघं आलं तर काय वर्ष नाही वाटत, मजा येते दोघांमध्ये पण. म्हणून बोला असं चाललं. हा हा ना भाई. एवढं काय वाटत नाही दोघांचं तरी. हा बाकीच्यांना आपण जरूया. जाताना चालत जायचंय कारण स्पॉट बघत बघत जायचं. गाईड पाहिजे हा नाही दादा ओके. खाली गर्दी आहे का? हा येत आहेत ना. पायामुळे एवढाच पायामध्ये दम लागतोय, कसं चढलो असतो बाकीच्या पायाला. काय पायाचा प्रॉब्लेम झाला माझ्या, पण नाही जमत आहे चालायला. तीन टांगला का नाही तिसरा लेगामेंट इश्यू आहे रे भाई. आलंय हो. इथंच काय दिसत नाही. काय इथेच आहे. चला जाऊ वरती आपण आता. हे इथे धान्य स्टोर करायचे, दादा पण तिकडे त्यांना गाईड करतायत. हे बघा स्वप्नील कुठे आहे? स्वप्नील या इकडं. धान्य कोठार आहे. हाँ धान्य कोठार आहे. खाना स्टोरेज करेंगे, स्टोरेज करायचे धान्य. खाना. धान्यांची गोदाम आहे. धान्यांची गोदाम होती पहिले. मधला खड्डा 20 फूट आली. दादा तिकडे गाईड करतात त्यांना. म्हटलं होतं आता कुठे जाऊया? धुके मुलं काय नीट दिसतच नाही. हे राणीवासा इथे. चला आता जाऊया. पाऊस वरती खूपच आहे, खूप म्हणजे खूप आहे आणि विजिबिलिटी पण काहीच नाही. धुक्यामुळे काहीच दिसत नाही नीट. बघा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हे बघा त्यामुळे जास्त बरोबर काय हा दिसणार नाही. विजिबिलिटी काय दिसत नाही नीट. त्यामुळे दर्शन घेऊया आणि थोडे 2-3 क्लिक करूया आपण आणि बघूया. तर आलोय वरती, सगळ्यांचा फोटो सेक्शनच चालू आहे. मला एक स्वप्नील, मला एक पाहिजे होता. लोक इथं आले, खूप गर्दी तर आहे, पण लोक पहिले येऊन पाया पडायच्या बदली, दर्शन घ्यायच्या बदली पहिले लोक फोटो काढायचे. ते बघून लय वाईट वाटतं. फोटो काढायला पाहिजे ना, असं नाही आपण पण फोटो काढायचे, पण पाया पडायच्या बदली दर्शन घ्यायच्या पहिले लोक फोटो काढत बसले. ही गोष्ट लय वाईट वाटते. तर तुम्ही कोणी ब्लॉग बघत असतील, प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही फोटो काढा, नाही असं नाही, पण तुम्ही येताय तिथे तर ती गोष्ट जरा बघा नीट. नुसते फोटो काढून तुम्ही हे करू नका. कोण नीट बघत नाहीये, पाया पडत नाही. सगळे येत आहेत पहिले फोटोच काढत बसलेत. खूप जण आहेत त्यांनी फोटो पण नाही काढलेत, त्यांनी दर्शन घेतले, पाया पडलेत आणि निघून गेलेत ते. जय. तर चला जाऊया आता. स्वप्नील आता कुठे?
कुठे जायचं आता? टकमक टोक. टकमक टोक ना? हा. ठीक आहे, चला जाऊ आपण. भाई काहीच नाही दिसत आहे बघ ना, धुके बघ केवढे आहेत. आता जरा पाऊस कमी झालाय तर आपण ब्लॉक करतोय. कंटिन्यू पाऊस. पावसामुळे सगळे हा काय नीट दिसत पण नाही बघा. चला जरा सिनेमॅटिक दोन शॉर्ट्स घेऊया आपण. मग टोककडे जाऊया. तर जाऊया आता आपण मग टोकला. चार्जिंग पण 10% आहे. तर जास्त आपण आता फोटो आणि ब्लॉग शूट नाही करतो. तर जेवढं आहे तेवढ्यात आपण जाऊ आता नंतरच. खाली बघ. काय करतोस? किती मोठी होती ती. अरे मग मी पण काठी काढ ना, ते बाजला काढून टाकून. झालं झालं चला, झालं झालं. जाऊया आपण आता. त्या माहितीचे फोटो संच घ्या. स्पंज होला झालं रे. हा हा स्पंज ओलाच होणार बाबा. हिवाळे मावणार. हिवाळ्यामध्ये मजा. चल आता जायचं ना तिकडे. कुठे बोलला आता, कुठे कुठे जाऊया आपण? भाई आता ते काय दिसतच नाही. आता कुठे कुठे जायचं? तर मग तो काय बाजारपेठ आहे. हा मग ते आता दोन्ही करू का? जास्त आपण एक्सप्लोअर नाही करू शकत, चार्जिंग पण नाही मोबाईलला. आरामात आरामात पाय सरकेल भाई. तर चला आपण जाऊया आता टकमकच्या इथे जाऊन ब्लॉक आणि करू. बाजार आपण आलो आता व्यक्तीच्या मंदिराच्या इथं. हे बघा, कपडा दे रे आपला. आता दिसतो ना, अभी दिख रहा ना तेरा भाई एकदम. चला अरे इकडून मासे टोकली. पंधरात पाय पडा जायचं का नाही मग? हा कसा जाऊ? हा साईडनी. काय बोलतो? हा साईड अँगल. स्वप्नील पाय पडत झाला ना, नंतर जायचं. पाय पडत झाला ना. तिथून जाऊन या. चालेल. आलोय पॉइंट वर. आमचे गाईड काय आवाज काढत नाही भाई, काहीतरी बोला तुम्ही. तुम्हाला ते आपला लेन्स पाणी जमा होतोय. हे घ्या, हे असं पुसायचं आणि इकडे मारायचं. अच्छा चल. चले इथं. शिवाजी महाराज समाधी. हा इकडे ना, ते दिसणार का नाही काय माहिती. दिसते का ना बघू. चल फॉग मुलं काय नीट दिसत नाही ते. तर आता सिनेमॅटिक क्लिप घेऊया 3-4 आणि लगेच आता निघूया आपण. का रोपवे वापस बंद होईल. आता चार्जिंग नाही तर चालत जाऊन मतलब नाही आता. तर आम्ही रोपवेनेच जाणार आहे. रोपवेनेच जायचं ना? हा मग रोपवेने जायचं. किती वाजेपर्यंत चालू? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. मग आता आम्ही लगेच इथं 2-3 क्लिक घेतो आणि मग निघतो. मग आम्ही चला आता प्रश्न झाले, पाया पडल्या निघूया आता. चप्पल कुठे आपली? चप्पल बाहेर. बाहेर बाहेर तेच बोल, चप्पल कुठे राहिले बोललो. काही करू बरी. चल पाया पडा. चल जा तुम्ही पुढे पुढे जा. लगेच मागून होता. तिथून ते आल्यावर क्लिक करतो. तिकडून माघार निघालो. तसं करूया. नाही इथून निघूया ना, इथून निघूया ना. मग 2-3 येऊया ना माघारी. तेच बोलतो.
दोन मिनिटं मला 2 मिनिटं आता थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेऊया आणि मग आता निघूया. उशीर झालाय खूप. आता खाली उशीर खूप झालाय, नाही तर दोस्तों आता आठवण भेटणार नाही आपण. चला चल लवकर चल आता. तर लवकर चलायला लागणार आहे. आता डायरेक्ट स्वप्नील शूज घालतोय आपले. तर आपण डायरेक्ट आता तिकडे झोपेच्या इथं जाऊन डायरेक्ट आता घरी जाऊन शूट करूया. नाही तर सगळ्या स्पॉटला फिरायला गेलो तर आपण तिकडे जाऊन शूट करूया. चार्जिंग फक्त आता 5% राहिले. आता जास्त मी ब्लॉग करत नाही बसणार आहे. आता बाजारपेठच्या इथं पोहोचलोय. फोटो आणि व्हिडिओ काढायच्या चक्कर मध्ये खूप उशीर झालाय. फक्त 10 मिनिटं राहिलेत आता रोपवेला आणि अजून आम्हाला तिकीट काढायचं जा. हे बाजारपेठ. तर लवकर लवकर चाललंय आता, नाही तर आम्हाला चालत जायला लागेल. तर आपण आलोय आता खाली. हे बघा रोपवे चालले वरती वापस बाकीचे जे राहिले त्यांना घ्यायला. तर आपण खाली येताना काय ब्लॉग केला नाही कारण आपला फोन डेट झालेला. तर आता खाली तिथे हॉटेल होतं रोपवे शॉप हॉटेल करून. तर तिथं आपण जरा चार्जिंग केली दादाकडून रिक्वेस्ट करून 5-10 मिनिटं. तर चार्जिंग केल्यानंतर आता किती 10-15% झाले असेल. तर मग आता शूट करतोय. तर आता कुठे जायचं? डायरेक्ट घरी. आता घरी जाऊया. घरी जायच्या आधी आपण बघूया काहीतरी नाश्ता करूया, नाही तर पोहोचेपर्यंत जाता होईलच. डायरेक्ट जेवूनच जाऊया. आता बघू काय जर कुठे स्पॉट भेटला तर थांबू, नाही तर मग नाही. सुखरूत खाली आलो तेच त्याच्यातच जीवात जीव आलाय. बस झालं. जाताना हालत खराब झालेली. येताना काही एवढं वाटलं नाही, पण येताना एकदा मस्त व्ह्यू भेटला. पूर्ण क्लिअर आहे. विजिबिलिटी एकदम क्लिअर झालेली. हा ना, विजिबिलिटी एकदम क्लिअर झालेली. हे बघा वापस आता धुके आलेत. तिकडे चालले ती रोपवे. तर चला जाऊया आपण आता. बघूया पुढे काय चांगले भेटते. तर फायनली आपली पहिली ट्रिप सक्सेसफुल. बघा अजून कुणाला यायचं असेल येऊ शकतात भाई. मेंबरशिपचा फॉर्म ओपन आहे. जागा खाली आहे. नंतर बोलू नका मग आम्हाला घेऊन नाही गेले करून. आणि जे घरी बसून राहिले त्यांनी घरीच बसून राहावा. आम्ही असेच पुढे पण येत जाऊ, फिरत जाऊ आणि ब्लॉग बनत जाऊ. समजलं का? तुम्हाला नाही यायचं तुम्ही घरी बसून आमचे ब्लॉग बघत राहा. हा पण एक रोड आहे ना वरती जायला. हा चालत जायला. हे ट्रॅकिंगला आहे हा, आणि तो तिकडे रोपवेला आहे. एक नंबर भाई, एक नंबर. मजा आली भाई. मजा म्हणजे बोलू नाही बोलतात ना, शब्दात बोलू नाही शकत भाई. तुला कसं वाटलं? बरोबर आहे, बरोबर.
एवढं कामात मर म्हणून ऍटलीस्ट महिन्यातनं एकदा तरी, हप्त्यातनं नाही पण महिन्यातनं एकदा तरी असं कुठेतरी बाहेर मला निघायला शांती पाहिजे. वाटेल, शांती. रिलॅक्स व्हायला. चला आता जास्त बोलत नाही आपण, का आपलं आधीच चार्जिंग कमी आहे, तर नाही तर मग आपल्या मोबाईलची शांती व्हायची. चला आपण आता जाऊया डायरेक्ट महाडला जाऊ, नाही तर मग डायरेक्ट गोरेगावला जाऊन आता ब्लॉक करूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपला मोबाईलची चार्जिंग संपलेली म्हणून आपण काही ब्लॉग शूट करू नाही शकलो. तर आज आपण गोरेगावला जात होतो. तर सकाळी आपण कासऱ्याच्या स्टेप वॉटरफॉलवर आलेलो, पायऱ्यांच्या धबधब्यावर. आज एवढं पाणी नाही आहे, पण थोडंफार तरी पडतंय. हे बघा, बघू शकतात, हे कासल्याला आहे. इथे आपण कसं यायचं ते मी त्याच्यावर एक रील बनवणारच आहे. तर ते आपण रीलमध्ये मी रील मी मेन्शन करेल कमेंटमध्ये. तर तुम्ही तेव्हा रील बघा आणि नक्कीच इकडे व्हिजिट करा. एक नंबर स्पॉट आहे हा. हा बघा, हा रोड पासून जास्त पण ट्रॅक करायला लागत नाही, रोड पासून एवढाच लांब आहे. इथून ते मेन कासल्याचा एंट्री गेट आहे. तिथून आपल्याला फक्त 100 मीटर जर पुढे आलो तर आपल्याला हा स्पॉट आहे. हा बघा, एक नंबर स्पॉट आहे. तर आम्ही आता चाललेलो गोरेगावला, तर बोललो जाऊन इथं व्हिजिट करून येऊया. तो आलेलो आता. जास्त पाऊस असल्यावर हा पूर्ण पाण्यासारखा धबधबा पूर्ण भरलेला असतो हा. स्वप्नील, वरती जायचा, आपण वरती जाऊन बघूया वरती काय काय आहे. मी पण फर्स्ट टाइमच आलो इथं. लास्ट ना? नाही, हे पूर्ण इथपर्यंत असं लास्ट आहे. हे बघा, हा पूर्ण पायऱ्यांचा धबधबा. हा रे स्वप्न, जास्त पाऊस असल्यावर इथं पाणी पूर्ण पोहोचलं असतं ना. पब्लिक जास्त पावसातच जायला पाहिजे ना. पूर्ण हा भरलेला असतो ना पूर्ण. फोटो पण एक नंबर येतात. मी कमेंटमध्ये माझे रीलची लिंक मेन्शनच करेल मी. तर आजचा ब्लॉग आज आपण मुंबईला निघणार आहे, तर ते काही ब्लॉग करत नाही बसणार आपण. तर आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून काय सुधारणा तर मला करायची असेल तर कमेंटमध्ये प्लीज मला गाईड करा आणि नक्कीच सांगा, मी अजून काहीतरी सुधारायचं बघेल. तर चल बघा, तर चला मित्रांनो, बाय.